कारण आमच्या घरातले 2 मेंबर पाटे गावी गेलेले आहेत। 200 रुपये किलो हा तांदूळ आहे नहीं वो मैं बनाता हूँ आणि एवढे पापड आम्ही दोघं फर्स्ट करणार आहोत। मजा है तेरे आज मजा है। कुकरच्या डब्यातल्या तांदळापासून अनारसे बनवायचे आहे, छान सुकत आहेत। आणि हा स्टूल आहे शीशमच्या लाकडाचा। फोंडेजीमुळे मला चहा पिण्याची सवय लागलेली आहे आणि हे ड्रायफ्रुट्स मी तुपामध्ये तळलेले आहेत। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत। माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि आज अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केली मी, कारण आमच्या घरातले 2 मेंबर पाटे गावी गेलेले आहेत, ते म्हणजे फोंडेजी आणि मणा। त्याच्यामुळे मी थोडीशी उशिरा उठलेली आहे आणि आज देवपूजा माझा दादू करत आहे। हाँ जी दादू, कैसा लग रहा है पूजा कर रहे हो आज? बहुत दिनों बाद। बहुत बढ़िया। बढ़िया लग रहा है, ठीक है पूजा करियो। मैं तुम्हारे लिए पोहा बनाती हूँ टेस्टी टेस्टी। नहीं वो मैं बनाता हूँ, वो तुम दूसरा बनाते हो। दुसरा क्या दिखाओ ऑडियन्स। अच्छा ठीक आहे। हे बघा, काल मी मॉल मधून पापड आणलेले आहेत, ते तळ म्हणत आहे दादू। ठीक आहे, हे तांदळाचे पापड आहेत, दादूसाठी तळते। दादू तर स्वतः म्हणतोय की माझे मी स्वतः पोहे बनवतो। म्हणलं ठीक आहे, मला काही त्रास नाहीये। आता मी फक्त पापड तळते आणि माझ्यासाठी शापूची भाजी बनवते, कारण काल रात्रीची बाजरीची भाकर आहे। मी बाजरीची भाकरी आणि शापूच खाणार आहे। रात्रीची बाजरीची भाकर असली तर मला चालते, फक्त मी भात नाही खात किंवा चपाती नाही खात रात्रीची। चला, आज देवाला नैवेद्य म्हणून गिरी गाईचं दूध देत आहे, तुळशीपत्र पण ठेवलेलं आहे। लीजिए, थंबीच ठेवते। नहीं नहीं, प्यार से प्यार से रखेंगे। आता मी पापड तळत आहे आणि दादू पूजा झाल्यानंतर कुठं गायब झालेला आहे काय माहित। क्या ही करे लडके को, खाली गेलेला आहे मित्राबरोबर। पापड खूप छान आहेत, एकदम फुगतायत तम्माशी। खूप लहान साईज होती पापडाची, पण आता बघा किती मोठे झालेले आहेत तळून। आता पापड तळलेलाच कढईमध्ये मी शापूची भाजी बनवत आहे। भाजी शिजत आहे तोपर्यंत मी पेरू खाते। किती लाल गुंज पेरू आहे आणि खूप गोड पण आहे। हे बघा, आता जस्ट दादू आलेला आहे खालून, म्हणजे पार्किंग मध्ये गेलेला मित्रांना भेटायला, आणि कांदा चिरत आहे। कांदा सोलून मी ठेवलेला, मिरची धुवून मी ठेवलेली, कोथिंबीर धुवून मी ठेवलेली, आणि आता तो पोहे बनवणार आहे। आणि माझ्यासाठीची मेथीची भाजी पण शिजलेली आहे। हे बघा, वाह भाई वाह वाह। आज लोखंडी कढईमध्ये मी शापूची भाजी बनवलेली आहे, मेथीचीच म्हणले मी। चला, 2 मिनिटांमध्ये भाजी पण शिजून तयार होईल। जल्दी कर बेटा, कितना टाइम लगाएगा तू? प्यार से, मुझे तो भूख लगी है बेटा। अरे तुम खाई के लो। नहीं नहीं, हम साथ खाएंगे, अपन दोनों तो है खाने के लिए। चला, इथं मस्त पापड तळलेले आहेत आणि एवढे पापड आम्ही दोघं फर्स्ट करणार आहोत। मिरची चिरली का बाळा? हो ठीक आहे, करियो फटाफट पोहा बनाओ। दादू जेवण करायला बसलेला आहोत सकाळचं ते ना, आणि आज जेवण करायला आम्हाला खूप उशीर झालेला आहे। आता 11 वाजून गेलेले आहेत। मी खात आहे शापूची भाजी आणि बाजरीची भाकरी। रात्रीची आहे, पण मला खूप आवडते बाजरीची भाकरी, त्याच्यामुळे मी खात आहे। आणि एवढे सगळे पापड आम्ही दोघं फर्स्ट करणार आहोत। आणि मजा है तेरे आज मजा है। आणि साईडला फरसाण घेऊन बसलेला आहे, शेव फरसाण। वो दादू माझा खूप खवई आहे। पोहे के साथ मैंडेटरी है। मैंडेटरी ठीक है। ओम धनावधु सारावधुधाय अवगराय तेजस्वी नादितोस्तुवा दिशाय ओम शक्ति अणं ब्रह्मा रसं विष्णु भक्तदेवो जनार्दनम् एवं देवतथा अन्नदोषो न लिप्यते। जय श्री कृष्ण भगवान। तुही बढ़िया स्वादिष्ट नाश्ता करायला। दादूला खूप आवडतात पोहे, आणि 1 लिंबू आता तेवढ्या पोह्याबरोबर तो फर्स्ट करणार आहे।
स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी घरातली सगळी कामं केलेली आहेत आणि आता मला 2 महत्वाचे कामं करायचे आहेत. ती 2 कामं म्हणजे ह्या वाटीतलं तांदूळ मला अनारशासाठी भिजायला ठेवायचा आहे आणि ह्या कॅरी बॅग मधला तांदूळ मला स्वच्छ धुवून सुकायला ठेवायचा आहे, कारण ह्या तांदळापासून मी उकडीचे मोदक बनवणार आहे. आणि हा तांदूळ आहे आंबेमोहर आणि हा तांदूळ मला काल खूप महाग मिळाला, मॉलमधून आणलेला आहे आणि 1 किलो तांदळाची किंमत आहे 199 रुपये, म्हणजे 200 रुपये किलो हा तांदूळ आहे जवळजवळ. आणि हा तांदूळ आहे अर्धा किलो वरती 50 ग्रॅम आणि मला तो मिळालेला आहे 117 रुपयाला. तर एवढा महाग हा तांदूळ आहे, पण ह्या तांदळाचा वास खूप छान येतो, त्याच्यामुळेच मी उकडीचे मोदक बनवण्यासाठी हा आंबेमोहर तांदूळ आणलेला आहे. आता दोन्ही तांदूळ मी स्वच्छ धुतलेले आहेत. कुकरच्या डब्यातल्या तांदळापासून अनारसे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे हा पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला आहे. आता हा डब्बा इथेच ठेवते आणि आंबेमोहर तांदूळ कालच्या तांदळा शेजारी सुकायला ठेवते. आंबेमोहर तांदळाची खीर सुद्धा खूप स्वादिष्ट बनते. कालचा तांदूळ आणि डाळ छान सुकत आहेत आणि हा आंबेमोहर तांदूळ पण याच्या शेजारीच ठेवत आहे. आंबेमोहर तांदळाच्या चाळणीच्या खाली मी वाटी ठेवलेली आहे, कारण तांदळातून थोडंसं पाणी गळत आहे. आणि हा तांदूळ पण चांगला वाळलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आवाज चांगला खडखडीत येत आहे, आवाज ऐकू शकता तुम्ही. याचा अर्थ तांदूळ चांगला वाळलेला आहे आणि डाळी पण बऱ्यापैकी वाळलेल्या आहेत. आता उद्या ह्या डाळी चांगल्या भाजते, डाळी आणि तांदूळ, आणि याच्यापासून भाजणी तयार करते. आणि आजचं बाहेरचं वातावरण थोडंसं मंद आहे. मंद म्हणजे काय, ऊन नाही, पाऊस नाही, फक्त हलकासा वारा सुटलेला आहे. आणि आजच्या वातावरणामध्ये थोडीशी गरमी आहे, थंड हवा नाही आहे आजच्या वातावरणामध्ये. क्या ही बोले इस मौसम का. आणि आता आणखीन एक एक्स्ट्रा काम मला करायचं आहे, ते म्हणजे ही तबकडी मला स्वच्छ घासून पुसून ठेवायची आहे आणि याच्यावरती नंतर फुलं ठेवायची आहेत, म्हणजे छान एक डेकोरेटिव्ह पीस तयार होतो. याला ऍक्च्युली गंगाळ म्हणतात, पण मी ॲज अ तबकडी म्हणून याचा यूज करत असते. या तबकडीमध्ये घंगाळ्यामध्ये मी वाळू भरून ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, ही वाळू आहे आणि वरून फुलं आणि फुलांच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे एवढी सुंदर डेकोरेटिव्ह आयटम दिसत आहे. हे बघा, आणि हा स्टूल आहे शिशमच्या लाकडाचा. हे बघा, एवढा सुंदर असा कॉर्नर पीस दिसत आहे. चला आता मी काय करते, ही वाळू एका पाटीमध्ये काढून ठेवते आणि हे घंगाळ स्वच्छ घासून पुसून ठेवते. चला अगोदर फुलं काढून फेकून देते. ट्रेडिशनल फुलदाणी मी घंगाळ्याला फुलदाणीच करून टाकलेला आहे आणि संध्याकाळ दादूला फुलं आणायला लावते आणि त्याच्यावरती ठेवते, म्हणजे अजून सुंदर दिसेल फुलदाणी. आज घरातली एवढी कामे करेपर्यंत सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी गिरणीमध्ये गहू दळायला टाकलेले आहेत. चला हे बघा, गिरणीत गहू दळायला टाकलेले आहेत. आता बटन चालू करते. आता मी दादूसाठी चहा उकळायला ठेवलेला आहे, दादूला सर्दी झालेली आहे. थोडासा चहा मी पण पेन, क्या ही करू, कोई चाय पिता है तो मुझे देखा नहीं जाता, मैं भी थोड़ी सी पी लेती हूँ. आता ह्या चहामध्ये थोडंसं अद्रक किसून घालते आणि गवती चहाची पानं घालते. गवती चहा आहे तर याचा पुरेपूर सदुपयोग करून घ्यायचा. खूप छान चव येते याच्यामुळे चहाला. निकल निकल, ये बाबा, हा निघत नाही गवती चहा, निघाला. चला, एवढी 2 पानं ठीक आहेत चहासाठी. चला आता गवती चहाची पानं कट करून घालते चहामध्ये. आता थोडीशी अद्रक किसून घालते चहामध्ये. चला आता ह्या चहाला 10 मिनिटं चांगलं उकळू देते, त्याच्यानंतर मी आणि दादू चहाचा आनंद घेतो. असल्या पावसाळी थंड वातावरणामध्ये अद्रक आणि गवती चहाचा चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. आता चहा चांगला उकळलेला आहे. आता गॅस बंद करते आणि कपामध्ये शोधून घेते. फोंडेजीमुळे मला चहा पिण्याची सवय लागलेली आहे, नाहीतर अगोदर मी चहा पित नव्हते अजिबात. आणि आता ही संध्याकाळच्या वेळेस चहा पिते कधीतरी, तेही थंडी पावसाळा आहे म्हणून, नाहीतर मला चहा आवडत नाही तसा. चला मोठा कप मी दादूला देत आहे. बिग कप आपके लिए है. कौन सा वाला है? बिग वाला लाइट लगाती हूँ. जय श्री कृष्ण भगवान. बिग वाला आपके लिए है, पी लीजिए. कुछ बिस्किट वगैरह खाना है? आप हाँ जी, खाएंगे.
दोंगे पुत्र। मी चहा पिण्याचा आनंद हॉल मध्ये बसून घेते। मुझे अच्छा लगता है यही पे चाय पीना। गवती चहाचा चहा तर मला आवडतोच। इथे बघा पिठाचा डबा पण धुवून ठेवलेला आहे, आणखीन एक डबा पण धुवून ठेवलेला आहे मी इथं, कारण इथं पंखा चालू आहे ना म्हणून इकडे ठेवलेला आहे। आणि चहा पिऊन झाल्यानंतर मी आता डेचकीमध्ये दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि ह्या दुधापासून मी आज तांदळाची खीर बनवत आहे, आंबे मोहर तांदळाची। हे बघा आंबे मोहर तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, थोडासा मी काढून ठेवलेला। तर याची आज खीर बनवणार आहे कारण दूध भरपूर शिल्लक आहे। क्या ही करे इतने दूध का, हम दोनों ही हे खाने वाले। तांदळाची खीर बनवणे खूप सोपं आहे, फक्त तांदूळ दुधामध्ये शिजवायचे, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट, साखर, केशर, इलायची हे सगळं घालायचं, म्हणजे तांदळाची पौष्टिक स्वादिष्ट खीर तयार होते। चला आता तांदळाची खीर शिजेपर्यंत सायंकाळच्या पूजेची वेळ सुद्धा होईल आमच्या। चला आता एक 20 ते 22 मिनिटांनंतर खीर छान शिजलेली आहे आणि ह्या खिरीमध्ये मी आता थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकत आहे आणि हे ड्रायफ्रुट्स मी तुपामध्ये तळलेले आहेत। चलो बाय, तुम्हाला दाखवते खिरीचं टेक्स्चर किती छान शिजलेली आहे। वास खूप खमंग येत आहे आंबे मोहर तांदळाच्या खिरीचा आणि किती छान घट्टसर शिजलेली आहे। याच्यामध्ये मी साखर, केशर, इलायची, त्याच्यानंतर आता ड्रायफ्रुट सुद्धा घातलेले आहेत। खीर छान शिजलेली आहे आणि खूप सुगंधित स्वादिष्ट वास येत आहे। आता गॅस बंद करते आणि ही खीर देवाला नैवेद्य म्हणून अगोदर देते, हम बाद में खाएंगे। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। दादू नैवेद्य लीजिए, हल्का सा गरम है। तू ही फस्त करने वाला है, भगवान को पहले खाने दे। दूध है, तुम देवदूत हो। सही 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 कहा। भगवान को पहले चखने दे, फिर बाद में तू चखना। स्वाहा। आमची सायंकाळची पूजा झालेली आहे। आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते। दादूला विचारून करते काय करायचं ते, कारण खाणारे आम्ही दोघेच आहोत, फोंडेजी आणि मना आज नाही येणार आहेत, ते उद्या येणार आहेत, त्याच्यामुळे दादूला विचारून स्वयंपाक करते आता। तर व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।